नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. कसं सरलं 2025 या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2025 या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, पायाभूत सुविधा आणि कला क्षेत्रामध्ये अगदी लक्षणीय घटना घडल्या. या सर्व घटनांचा धावता आढावा आपण घेणार आहोत. कसं सरलं 2025 या विशेष कार्यक्रमामध्ये. सुरू करूयात जानेवारी महिन्यापासून. बीडच्या मसाजोगमधले सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली आणि त्याचे पडसाद मात्र 2025च्या सुरुवातीला सुद्धा उमटले. अनेक ठिकाणी अनेक आंदोलनं झाली. बीड जिल्ह्याचा उल्लेख काही जण महाराष्ट्रातला बिहार असा सुद्धा करू लागले. जानेवारी महिन्यामध्येच देशमुख यांच्या हत्येचे फोटो माध्यमांमध्ये आले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. क्रूरतेची परिसीमा गाठून देशमुख यांना काठीनं लाथाबुक्क्यानं मारण्यात आलं होतं आणि त्यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी न्यायासाठी सरकारला साथ घातली. ते स्वतः मुंबईमध्ये आले, मुख्यमंत्र्यांना ते भेटले आणि त्याच्यानंतर तपासाला आणखी वेग आला आणि अटक सत्र सुद्धा सुरूच राहिलं. या प्रकरणाला काहींनी जातीय रंग देखील देण्याचा प्रयत्न केला. मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष असल्याचं खोटं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गुन्हा हा गुन्हा असतो, त्याला जातीच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही असं अनेक समाज अभ्यासकांचं मत आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा बीडमधला सहकारी वाल्मिक कराडचं नाव सुद्धा समोर आलं आणि मुंडे चांगलेच अडचणीत सापडले. वाल्मिकला गुंडच म्हटलं पाहिजे. खंडणी, खुनाचे प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव आधी देखील आलंय. देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड देखील कराडच. असा माणूस धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कसा, हा प्रश्न सुद्धा अनेक जण विचारू लागले आणि याच्यामध्ये सर्वाधिक पुढाकार घेतला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी. धस रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन नवनवे पुरावे समोर आणू लागले. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा अनेक धक्कादायक गोष्टी जगासमोर आणल्या. अखेर अजित पवार यांच्यावर दबाव वाढला आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर मुंडेंनी त्यांच्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा दिला. आता या सगळ्याचा अर्थ म्हणजे फक्त राष्ट्रवादीचेच मंत्री वादात सापडलेले होते असं अजिबात नाहीये. शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार सरकारला अडचणीत आणतच राहिले. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. नंतर दुसरीकडे संजय शिरसाट यांची तर अनेक प्रकरणं बाहेर आली. नवी मुंबईमधील भूखंड विकण्याची परवानगी देण्यावरून शिरसाट अडचणीत आले. तर काही महिन्यांनी त्यांच्या घरामध्ये पैशांची बॅग असल्याचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आला होता. संभाजीनगरमधील विट्स हॉटेल खरेदी प्रकरणावरून शिरसाट यांचे चिरंजीव सुद्धा वादात सापडले. चौकशी वगैरे केली गेली, पण शिरसाट यांचं मंत्रीपद मात्र शाबूत राहिलं. राज्याचे गृहमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे सुद्धा वादात सापडले. नवी मुंबईमधील बारच्या मालकीवरून त्यांच्यावर आरोप झाले आणि या सगळ्या प्रकरणामुळे शिवसेनेचे सुद्धा अनेक आमदार मंत्री सरकारला एकंदरीत अडचणीतच आणताना पाहायला मिळाले. पुण्याच्या रहिवासी तनिषा भिसे यांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला. तनिषा गरोदर होत्या आणि त्यांच्या गर्भामध्ये जुळं असल्यामुळे काही वैद्यकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशांअभावी उपचार नाकारल्यामुळेच तनिषा यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. तनिषा यांचे पती हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे खासगी सचिव आहेत. आपण आरोग्यमंत्र्यांच्या ओएसडींना सुद्धा फोन केला होता. त्यांनी काही सूचना केल्या, पण तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय व्यवस्थापन बदललं नाही असा आरोप भिसे कुटुंबियांनी केलाय. रुग्णालयानं मात्र सर्व आरोप फेटाळून लावले. तनिषा यांना काही चाचण्या करायला सांगितलं होतं, त्या चाचण्या त्यांनी केल्या नाहीत. उपचार सुद्धा वेळेत घेतले नाहीत असा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला. हुंड्याच्या मागणीवरून अनेक महिन्यांपासून वैष्णवीचा छळ केला जात होता. 16 मे रोजी तिचा राहत्या घरामध्ये मृत्यू झाला. तिची हत्या झाली की तिनं स्वतःला संपवलं हे अजूनही जगासमोर आलेलं नाही.
या प्रकरणामध्ये तिचे सासरे आणि राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे, त्याचबरोबर सासू लता, पती शशांक, दीर सुशील, नणंद करिश्मा आणि या नंदेचा मित्र निलेश चव्हाणसह एकूण 11 जणांना अटक झाली. वैष्णवी गरोदर असताना देखील तिला लाथाबुक्क्यानं मारहाण करण्यात आली होती. सासरच्यांनी तिला एकदा माहेरी नेऊन सोडलं होतं, पण वैष्णवीच्या वडिलांनी तिला पुन्हा सासरी नेऊन सोडलं. त्यानंतरही तिला मारहाण सुरूच राहिली. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. तिला घराबाहेर पडण्याची सुद्धा बंदी होती. कुणाला ती फोन करते याच्यावर सुद्धा नजर ठेवली जायची. तिच्या या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. नोव्हेंबर महिन्यामध्ये आणखी एका महिलेच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हादरला. मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी वरळीमधील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा 10 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गौरी त्रस्त होत्या. आत्महत्येच्या दिवशी गौरी यांना घरामध्ये अनंत यांच्या एक्स गर्लफ्रेंडच्या गर्भपाताची कागदपत्र सापडलेली आणि त्यामुळे त्या प्रचंड मानसिक तणावामध्ये होत्या असं पोलीस तपासात समोर आलं. गौरी यांना वाचवताना अनंतने स्वतःला सुद्धा हानी पोहोचवलेली होती. आधी पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत होते, मात्र गौरीचे कुटुंबीय आक्रमक झाले आणि मग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पतीसह दीर आणि नंदेवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, त्रास देणं आणि अपमानित करणं असे आरोप या तिघांवर लावले गेले. गौरीच्या आत्महत्येनंतर काही दिवस अनंत फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात आली, ज्यानंतर कोर्टानं त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं. यानंतर पुन्हा एकदा वळूयात राजकीय घडामोडींकडे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान मुंबईपर्यंत मोर्चा काढला. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये ते उपोषणाला बसले होते. हैदराबाद गॅझेटियर लागू करा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. सरकारनं आधी प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितलं, मात्र नंतर जरांगे आणखी आक्रमक होऊ लागले. गणेशोत्सव सुरू होता आणि त्याच्यामुळे आणखी काही दिवसात अनंत चतुर्दशी असल्यानं कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान सुद्धा सरकारसमोर होतं. आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये सरकारनं राधाकृष्ण विखे पाटील यांना वाटाघाटीसाठी पाठवलं. सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा GR सुद्धा काढला आणि हाच GR विखे पाटीलच जरांगेंकडे घेऊन गेले. GR जरांगेंनी मान्य केला आणि आंदोलन संपलं. मराठवाड्यावर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मोठं पूर संकट आलं. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये एकूण 17.5 लाख हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचं मोठं नुकसान झालं. कापूस, मका, सोयाबीन, तूर, काळा वाटाणा, ऊस, हळद, भाज्या आणि फळांचं मोठं नुकसान झालं. 52 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 1000पेक्षा जास्त जनावरं वाहून गेली. 2000 घरांचं मोठं नुकसान झालं आणि जवळपास 4000 गावांना पुराचा फटका बसला. सरकारनं आधी 2300 कोटींची मदत जाहीर केली आणि जवळपास महिनाभरानंतर 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. कमी वेळात प्रचंड पाऊस पडला, त्याच्यामुळे पुराची तीव्रता वाढली. एरवी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यामध्ये यंदा सरासरीच्या 129% पाऊस झाला आणि त्यामुळे जागोजागी पाणी तर भरलंच, त्यासोबतच धरणांची दारं सुद्धा उघडली गेली, ज्याच्यामुळे पाण्याची पातळी अचानकपणे जास्त वाढली. हवामान बदल आणि एकंदर पर्यावरणाचा ऱ्हास याचा मोठा फटका दरवर्षी महाराष्ट्राला बसताना दिसतोय. दोन 2025 मधला नोव्हेंबर महिना हा अजित पवारांसाठी काही फारसा चांगला नव्हता, कारण दादांचे चिरंजीव पार्थ पवार हे मोठ्या जमीन विक्री प्रकरणामध्ये सापडले. पुण्यातील मुंढवा भागामध्ये महार वतनाची 43.3 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला विकण्याचा प्रयत्न झाला. महार वतनाची जमीन सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय विकता येत नाही असा कायदा आहे आणि अशी कुठलीही परवानगी तर घेण्यात आली नव्हतीच. शिवाय जमिनीचा बाजारभाव 1800 कोटी इतका असून सुद्धा केवळ 300 कोटींना व्यवहार झाल्याचं कागदपत्रांवरून स्पष्ट झालं. अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण व्यवहारावर कंपनीनं फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली होती. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरलं. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं हा व्यवहार केला होता. धक्कादायक म्हणजे कंपनीमध्ये पार्थ पवार हे 99% भागीदार असून सुद्धा
FIR मध्ये मात्र त्यांचं नावच नाहीये. ज्यांच्याकडे फक्त 1% समभाग आहे त्या दिग्विजय पाटलांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. जमीन व्यवहारावर पार्थ यांची सही नव्हती असं कारण पोलिसांकडून दिलं गेलं. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि त्यामुळे व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आणि अमेडिया कंपनीला सरकारनं मोठा दंड सुद्धा ठोठावला. आता या सगळ्या अमेडिया कंपनी संदर्भातल्या प्रकरणावर अजित पवारांना जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी अगदी अजब गजब उत्तरं दिली. मला या व्यवहाराबद्दल माहितीच नव्हतं असा बचाव अजित पवारांनी केला. पार्थ अशी चूक पुन्हा करणार नाही असं सुद्धा दादा पुढे म्हणाले. मुळात राज्याच्या अर्थमंत्र्याला आपले कुटुंबीय कुठले व्यवहार करतायत हे माहीत असू नये हेच अनेकांना धक्कादायक वाटलं. अजित पवारांनी सारवासारव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जनतेनं मात्र जे समजायचं ते समजून घेतलं असंच म्हणावं लागेल. दोन डिसेंबर रोजी पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील मतभेद समोर आले. प्रचार सभांमध्ये दोन्ही नेत्यांची काही विधानं सुद्धा अगदी विशेष गाजली. गरज पडली तर रावणाची लंका जाळून टाकू असं शिंदे म्हणाले. तर आपण रामाचे भक्त आहोत, रावणाशी आपला काय संबंध असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं. आणि त्यानंतर सुद्धा सभांमध्ये अधूनमधून अशी विधानं होत राहिली. जाहीररित्या मात्र दोघांनीही महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत असं सांगितलं. नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर बरोबर 1 वर्षानं महायुतीमध्ये पुन्हा दमदार कामगिरी पाहायला मिळाली. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला. एकट्या शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या तितक्या जागा संपूर्ण महाविकास आघाडीला सुद्धा जिंकता आल्या नाहीत. महाविकास आघाडीतले मोठे नेते निवडणुकीच्या प्रचारात जवळपास गायबच होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा अत्यंत कमी होत्या. मुंबईमध्ये राहूनच पत्रकार परिषदा घेणं त्यांनी अधिक पसंत केलं. राज ठाकरेंची तर एकही सभा झाली नाही. शरद पवार यांच्या पक्षातले स्टार प्रचारक सुद्धा फारसे काही दिसले नाही. आणि यावरूनच महापालिका निवडणुकीसाठी तरी महाविकास आघाडी आता धडा शिकलीये का हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना 1995च्या एका प्रकरणामध्ये कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली. नाशिक शहरातील सरकारी सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी खोटी कागदपत्र तयार केली होती आणि त्याच्या विरोधात तेव्हाच्या राज्यमंत्र्यांनी याचिका दाखल केलेली. त्याचा निकाल अखेर 30 वर्षांनी म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये लागला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनीच अजित पवार यांनी कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मागितला. कोकाटेंनी राजीनामा दिला. सोबतच त्यांनी हायकोर्टात जामिनासाठी याचिका सुद्धा दाखल केली होती. हायकोर्टाने त्यांना जामीन नाकारला. मग कोकाटे सुप्रीम कोर्टात गेले. तिथे मात्र त्यांना दिलासा मिळाला. कोर्टाने जामीन दिला आणि शिक्षेला सुद्धा स्थगिती दिली. च्या डिसेंबर महिन्यामध्येच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि याच्यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर आणि नागपूर महापालिकांचा समावेश आहे. सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. अनेक जण या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी जोर लावलेला आहे. प्रचार अजून मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला नसला तरी निवडणुकीचे वारे सोशल मीडियावर मात्र वाहताना दिसतात. कोविडमुळे कुठल्याच महापालिकेची निवडणूक पार पडू शकली नव्हती आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून केलेल्या याचिकेमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. महापालिका निवडणुका जाहीर होताच काही दिवसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली युती जाहीर केली. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. 2005 मध्ये राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले होते आणि काही महिन्यांनंतर म्हणजे मार्च 2006 मध्ये राज ठाकरे यांनी मनसे पक्षाची घोषणा केलेली. त्यानंतरच्या काळामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर यथेच्छ टीका सुद्धा केली. आदित्य ठाकरेंनी तर मनसेचा उल्लेख संपलेला पक्ष असा केला. मात्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची धुळधाण झाल्यावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली होती.
मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भुयारी मेट्रो सुरू झाली। RAJVLR ते कफ परेड असा या मेट्रोचा मार्ग आहे। तब्बल 38,000 कोटी रुपये खर्च करून ही मेट्रो बनवली गेली आहे आणि त्याच्यामुळे पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईला जोडणारा महत्त्वाचा दुवा निर्माण झाला। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली। MMRCच्या MD अश्विनी भिडे यांचं सगळीकडे कौतुक झालं। अतिशय गजबजलेल्या मुंबई शहरामध्ये 24 तास मेट्रोचं काम सुरू होतं। आव्हानं मोठी होती तरी सुद्धा संपूर्ण टीमनं मुंबईकरांच्या सेवेत ही मेट्रो आणलीच आणि त्याच्यामुळे आणखी एक मोठा फायदा झाला। CSMT आणि चर्चगेट स्थानकांवरून दररोज लाखो मुंबईकर शेअर टॅक्सी किंवा बस पकडायचे। टॅक्सी चालकांची मुजोरी प्रचंड वाढलेली होती आणि हे सगळं टाळणं आता मुंबईकरांना शक्य झालंय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा जून 2025 मध्ये सुरू झाला। आमने ते इगतपुरी हा टप्पा प्रलंबित होता आणि त्याचं कारण असं होतं की बांधकामाच्या दृष्टीनं हा सगळ्यात खडतर टप्पा होता, कारण या टप्प्यामध्ये डोंगर दऱ्यांची संख्या प्रचंड होती आणि त्याच्यामुळे पावसात काम करणं कठीण झालेलं। शिवाय वाऱ्याचा वेग सुद्धा वाढला की मग काम थांबवावं लागायचं। शिवाय खडतर भूगोलामुळे बांधकाम साहित्य आणि सामुग्री सुद्धा तिथे पोहोचवणं अत्यंत वेळखाऊ काम होतं। या सगळ्यावर अभियंते आणि कामगारांनी मात्र मात केली। अखेरचा टप्पा वेळेत पूर्ण केला। या टप्प्यामुळे नागपूर ते आमनेपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आणि या संपूर्ण प्रवासाला 7 ते 8 तास लागतात। एक गोष्ट मात्र अजूनही अपुरी आहे आणि ती म्हणजे सोयी सुविधांचा अभाव आहे। फूड मॉल प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे प्रवासामध्ये खाण्यापिण्याची समस्या निर्माण होती। वर्धा गोवा शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आणि त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामधून आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वेगवान प्रवास करणं शक्य होणार आहे। या प्रकल्पाचा खर्च तब्बल 85,000 कोटी इतका असणार आहे आणि या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा विरोध मात्र झाला। त्यानंतर सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महामार्गाची अलाइनमेंट बदलली। वर्धा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गाच्या शेजारीच शक्तीपीठ महामार्ग सुरू होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पात्रा देवी इथे संपेल आणि या महामार्गाने महाराष्ट्रातली अनेक महत्त्वाची देवस्थानं सुद्धा जोडली जाणार आहेत। शिवाय समृद्धी आणि मुंबई गोवा महामार्गानंतर हा तिसरा मोठा द्रुतगती महामार्ग असणार आहे। वर्षा अखेरीस म्हणजे 25 डिसेंबर रोजी नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झालं आणि त्याचं उद्घाटन काही महिन्यांपूर्वीच म्हणजे नोव्हेंबरमध्ये झालेलं होतं। मात्र त्यानंतर अनेक तांत्रिक चाचण्या करणं गरजेचं होतं। त्यानिमित्तानं मुंबई महानगर परिसराला दुसरं विमानतळ प्राप्त झालेलं आहे। शिवाय नवी मुंबई, पनवेल, प्रस्तावित तिसरी मुंबई आणि पुणेकरांची सुद्धा मोठी सोय झालेली आहे। संपूर्ण प्रकल्प अदानी एअरपोर्ट्स या कंपनीने राबवलेला आहे आणि त्याचं दैनंदिन काम सुद्धा हीच कंपनी बघतेय। सध्याच्या तुलनेमध्ये अगदी जवळच्या भविष्यामध्ये उड्डाणांची संख्या आणखी वाढणार आहे। एक लोग पॉसिबल है तो